नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भरली वांग्याची भाजी। ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। खायलाही खूप छान लागते आणि पटकन होणारी अशी ही भरली वांग्याची भाजी आहे। ही भाजी बनवण्यासाठी मी छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत। एक पाव पाण्यात आपण मीठ टाकून घेऊया आणि आपली वांगे आपण आता कापून घेणार आहोत। ही बघा, अशा प्रकारे आपण हे कापून घ्यायचे आहेत आणि लगेचच पाण्यात घालायचे आहेत। मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरे, 1 वाटी शेंगदाणे, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, लसूण, जिरे असं घेतलेले आहे। वांगे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत। आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। खोबरेही आपण त्याच्यासोबत भाजून घेणार आहोत आणि लसूण, जिरे सर्व आपण एकत्र आता वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। शेंगदाणे, भाजलेले खोबरे, लाल तिखट, गरम मसाला आणि त्याच्यातच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ही आपण बारीक वाटून घेणार आहोत। खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपला मसाला वाटून झालेला आहे। हे बघा, आता आपण प्रत्येक वांग्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे दाबून त्याच्यात भरून घ्यायचा आहे आपण हा मसाला। अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये आपण एक एक करून सर्व वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व वांगे आपले मसाला भरून झालेले आहेत तयार। आणि बाकीचा उरलेला मसाला आपण तेलात परतून घेऊ। मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता टोमॅटो, नाही घेतला तरी काही हरकत नाही। आपण तेलामध्ये टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेऊ। आपला मसाला तयार झालेला आहे। आता त्याच्यात आपण ही वांगी टाकून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनटं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत। परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि झाकणामध्ये थोडं पाणी घालून देऊ। पाणी गरम झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। हे बघा, आपले वांगे चांगले झालेले आहेत। त्याच्यात आपण आणखी गरम केलेलं पाणी घालून घेऊ आणि थोडा वेळ शिजू देणार आहोत वांग्यांना। अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली भरली वांग्याची भाजी। अगदी सोप्या पद्धतीने बनणारी आणि झटपट अशी होणारी ही भरली वांग्याची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। खायलाही खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।